एअर क्वालिटी इंडेक्स असं जोक म्हणून वापरले जातात. परफॉर्मिंग योगा इन दिल्ली इज मोर हार्मफुल दॅन स्मोकिंग सिगरेट इन पुणे. इंडोर एअर पोल्युशनचं मॉस्किटो कॉईल आणि हे खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युटर आहे. ते एक साधारणपणे एक सिगरेट जाळली बंद खोलीमध्ये तर 20 ते 22 मायक्रोग्रॅम PM2.5 त्यातून तयार होतं. तीच एक मॉस्किटो कॉईल जाळली तर तो आकडा 2200 पर्यंत आहे. 2000 ते 2200. 100 पट. 100 सिगरेट एवढा. येस, तो 100 पट जास्ती. ज्या प्रेग्नंट माता ज्या प्रेग्नन्सीमध्ये रोडपासून 50 मीटरच्या आत राहत होत्या त्यांच्या बाळांना अस्थमा होण्याचा धोका हा 4 पट जास्ती आणि स्किन ॲलर्जीज वगैरे होण्याचा धोका 2.5 पट जास्ती. डिओड्रंट्स, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, आपण बाकी स्प्रे असतात जे इन्सेक्टिसाइड स्प्रे असतात, झुरळं किंवा माशा ह्यांच्यासाठी आपण वापरतो, ह्याच्यातून सगळे हे हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज होतात आणि दॅट इज मेजर कॉन्ट्रीब्युटर फॉर एअर पोल्युशन. एअर पोल्युशनमुळे जवळपास 70 ते 80 लाख लोक दरवर्षी मरण पावतात. जोपर्यंत आपण हे ॲक्सेप्ट करत नाही की हा जस्ट एन्व्हायरमेंटल इश्यू सोडून हा हेल्थ हजार्ड आहे, आपल्या एक्झिस्टन्ससाठी हे थ्रेट आहे, हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत यातून काही साध्य होणार नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. गेले काही दिवस मला स्वतःलाही आणि आपल्या खूप साऱ्या प्रेक्षकांनाही कदाचित सर्दी, खोकला असे त्रास झाले असतील. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या वर्तमानपत्रातही बातम्या आल्या. खूप जणांनी वाढत चाललेलं पोल्युशन, आजवर आपण फक्त दिल्लीतल्या एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल बोलायचो. पण मुंबईत, पुण्यात ज्या पद्धतीनं एअर क्वालिटी इंडेक्स खालावली आणि त्याच्यामुळे जे श्वसन विषयक आजार होत आहेत याची चर्चा आपण सगळे करतो आहोत, किंबहुना आपल्यातले काही जण ते एक्सपिरियन्सही करतात. त्यामुळे हे सगळं नक्की काय आहे? या सगळ्यापासून वाचायचं कसं? हे सगळं घडलंच तर त्यापासून बरं कसं व्हायचं? या सगळ्याविषयीचे प्रश्न माझ्यासह तुमच्याही मनात असतील. त्या सगळ्याची उत्तरं शोधण्यासाठीचा आजचा एपिसोड आहे. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. सर श्वसनविकार तज्ज्ञ आहेत, MD आहेत पल्मिनॉलॉजी या क्षेत्रातले आणि पुण्यातल्या बहुतांश मोठ्या हॉस्पिटल्स बरोबर अटॅच्ड आहेत. त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे भांडारकर रोडला. त्यामुळं सुरुवात अर्थातच पोल्युशन पासून करणार आहे. पण माझ्या मनात जे काही सर्दी खोकल्याविषयीचे प्रश्न आहेत, श्वसनविषयक आजाराविषयीचे प्रश्न आहेत, ते सगळे विचारणार आहे. तुमचा लेखही मी वाचला एका प्रख्यात वर्तमानपत्रात. सध्या वाढलेलं प्रदूषण नक्की काय आहे? आणि त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय आपल्या श्वसन संस्थेत? नमस्कार. थँक्यू विनायकजी. आपण हे सगळे जे प्रश्न आहेत ते माझे पेशंट्स, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी सगळ्यांच्याच मनात आहेत आणि मी पण त्याचा काही अभ्यास करून किंवा माझ्या एक्सपिरियन्सनुसार उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तो पोल्युशन सध्या जे वाढलेलं आहे, हे सध्या वाढलेलं आहे, पण हे आत्ताच नवीन आलं आहे का तर नाही. कित्येक वर्षांपासून आपण ह्याला सफर करतोय. पण आपला फोकस कुठे आत्ता त्याच्यावर यायला लागला. बेसिकली लंग्स हा एकमेव म्हणजे आपले जे फुफ्फुस आहेत, हे एकमेव ऑर्गन आहे शरीरामधला, जो वातावरणाशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो. हार्ट आहे, ब्रेन आहे, किडनीज आहेत, लिव्हर आहेत. इथपर्यंत कुठल्या हार्मफुल किंवा कुठल्याही सबस्टन्सला पोहोचायचं असेल तर ब्लड थ्रू जावं लागतं. हं. आपण श्वास घेतोय, जे जाते ते डायरेक्ट लंग्समध्ये जाते आणि सगळ्यात मेजर इम्पॅक्ट त्याचा लंग्सवर येतोय. तर असं म्हणतात की पूर्वीचे मागचे 20 वर्ष सगळा फोकस हार्ट आणि हार्ट डिसीजेसवर होता. आता इथून पुढचे सगळे लंग्सवर येईल. कारण की अच्छा. लंग्स रिलेटेड आजार आणि बाकीच्या गोष्टी एवढ्या वाढत आहेत. कोविड नंतरच आपल्याला थोडंसं म्हणजे सर्वसामान्यांना एक लंग्स ह्या ऑर्गनबद्दल माहिती व्हायला लागली. त्याचे कोणी स्पेशलिस्ट आहेत हे पण कळायला लागलं आणि लंग्स किती वल्नरेबल आहेत आणि त्याचं पासून संरक्षण करणं किती गरजेचं आहे हे कळायला लागलं. तर पोल्युशनबद्दल बोलायच्या आधी 2 मिनिटं फक्त हवेबद्दल. हो. सो बेसिकली आपण शाळेत वाचलेलं आहे, सगळीकडे वाचलंय की 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण मी तर म्हणेल की वस्त्र आणि निवाराशिवाय पण माणूस जगू शकतो. अन्न महत्त्वाचं आहे, पण याच्याशिवाय 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर पाणी आणि दुसरं म्हणजे हवा. हो. ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न साधारणपणे आपण विचार केला तर एक माणूस त्या कॅलरी त्याच्या शरीराच्या आकारानुसार किंवा भुकेनुसार आपण 1-2 किलो अन्न समजा एका दिवसातून लागतं कोणाला. ते आपण ऑब्व्हियसली विकत घेऊन घेतो. दुसरं आहे पाणी. तो पाण्याची रिक्वायरमेंट एक 2 ते 3 लिटर प्रत्येकाची आहे. पाणी पण आता विकत मिळायला लागलेलं आहे. आपण कॉर्पोरेशनला पण टॅक्स भरतो पाण्यासाठी. तिसरी गोष्ट आहे हवा. हवेतून बेसिकली आपल्याला ऑक्सिजन मिळतो. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं की एक एक व्यक्ती जी या पृथ्वीवर जिवंत आहे, एका दिवसात किती
हवा आतमध्ये आणि बाहेर सोडते? तर त्याचं उत्तर आहे जवळपास 10,000 लिटर. बापरे! तो 10,000 लिटर आपण श्वासासोबत आत घेतोय दररोज 24 तासामध्ये. बरं. आणि तेवढं घेऊन आपल्याला आपल्या शरीराची जी एनर्जी रिक्वायरमेंट आणि बाकी जी शरीराचं जे दैनंदिन कामकाज आहे, हे चालण्यासाठी ऑक्सिजन लागतोय, तो एक जवळपास 1000 लिटर ऑक्सिजन आपल्याला त्याच्यातून मिळतोय. बरं. या हवेतून आपण जी 10,000 घेतो, त्यातला 1000 लिटर ऑक्सिजन आपल्याला मिळतो. ते आपल्याला पूर्णपणे फ्री आहे. आपल्याला पैसे लागत नाहीयेत. तुम्ही जस्ट एक सिंपल म्हणून कुठल्या पण ई-कॉमर्स वेबसाईटवर जा, Amazonवर जा आणि सर्च करा ऑक्सिजन कॅनिस्टर म्हणून. तोही बिझनेस सुरू झालाय. प्युअर ऑक्सिजनचे छोटे-छोटे कॅन मिळतात आणि बरं. त्याची किंमत बघा. मी जस्ट आत्ता सर्च करून जस्ट बघितलं किती आहे. तर एक साधारणपणे 10 ते 12 लिटर ऑक्सिजन कॅनची किंमत ₹500 ते ₹600 म्हणजे साधारण 1 लिटर ₹50 लिटर असं त्या ऑक्सिजनचं आपण म्हणजे किंमत रोज आहे. ₹50,000 लागतील. रोज ₹50,000 लागतील आपल्याला. 50 वर्षापूर्वी कोणी विचार केला होता, की पाणी विकत घेऊन प्यावं लागेल आपल्याला? नव्हता केला. तर का साधारणपणे असंच चालू राहिलं तर 100 वर्षानंतर, 50 वर्षानंतर आपल्याला ऑक्सिजन विकत घेऊन करावं लागेल. आणि ऑक्सिजन जे आहे, ते अबंडंट आहे आपल्या वातावरणामध्ये. पण ते येतं कुठून? काही गेस आहे, की सगळ्यात जास्ती ऑक्सिजन आपल्याला कोण देतं? उत्तर असतं झाडं म्हणून आपण म्हणू. पण ते चूक आहे. बरं. 70% ऑक्सिजन हा वॉटर बॉडीजपासून मिळतो आपल्याला. म्हणजे समुद्र आहेत, तळे आहेत, नद्या आहेत, ह्यांच्यामध्ये असणारे जे सायनोबॅक्टेरिया नावाचे काही बॅक्टेरिया असतात, शेवाळ असतं त्याच्यावर, अल्गी असतात. तर हे 70% ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. बाकीचा 30% हा झाडांपासून मिळतो. आणि एक अच्छा. जस्ट एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून कॅन यू गेस कुठलं झाड असेल, की ज्याच्यापासून सगळ्यात जास्ती ऑक्सिजन बाहेर पडत असेल? वाईल्ड वड. गेस. वडाचं वड, झाड. पिंपळ असं म्हणू. ऊस. बरं. सगळ्यात जास्ती ऑक्सिजन हे ऊसापासून, शुगरकेन फार्मपासून सगळ्यात मिळतं. फॉलोड बाय मग मेज, मका किंवा बाकी गवत वगैरे ह्यांच्यापासून सगळ्यात जास्ती ऑक्सिजन तयार. आपल्याला तो फ्री आहे, पण आपल्याला किंमत नाहीये. आणि हं. ह्याला आपण पोल्यूट करतो आहोत आणि त्याच्यामुळे होणारे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. हं. नाही, मला सरप्राईज होतं. आजवर माहीत नव्हतं, की 10,000 लिटर आपण हवा हवा आत-बाहेर आत घेतो. घेतोय. 1,000 लिटर ऑक्सिजन लागतो. कोव्हिडमध्ये ऑक्सिजन ज्यावेळी लावायला लागलेला, त्यावेळी प्रति मिनिट काही लिटर असायचं. त्याची किंमत आत्ता मला लक्षात आली, की काय नक्की असेल. पण प्रॅक्टिकल प्रश्न असा येतो, की आत्ता आपला विकास जो काही दिशेनं चालू आहे, त्याच्यात ट्रान्सपोर्ट वाढणार. त्याच्यात काय म्हणू आपण त्याला गाड्या असणार, त्यांचा धूर येणार. कितीही नाही म्हटलं तरी बिल्डिंगा होणार. पुण्या-मुंबईत त्यावेळेला सिमेंट, काँक्रीट, वाळू सगळं लागणार. हे आता इनेव्हिटेबल आहे. निदान आत्ता तरी इनेव्हिटेबल आहे. तर मग मी या हवेच्या प्रदूषणाचं आणि त्यानं होणाऱ्या आजारांचं काय करायचं? हे इनेव्हिटेबल आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण हे जे लोकं करतायत, किंवा सरकार आहे, बाकीच्या ऑथॉरिटीज आहेत, यांनी समजून घेऊन त्याला परमिशन्स दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. वाहनं आहेत, वाहनांची संख्या वाढते, त्याला येणारे पर्याय जसे इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत, ते येत आहेत. त्याचा निश्चितच वापर केला पाहिजे. प्रोव्हायडेड त्याच्यासाठी तयार होणारी इलेक्ट्रिसिटी पण क्लीन असतं. क्लीन असला पाहिजे. दुसरं म्हणजे आपण पुणे किंवा इतर शहरांमधलं जर पोल्युशनचा अभ्यास केला, तर 60% हा धुळीमुळे होणारं पोल्युशन आहे. बरं. रादर दॅन धुरामुळे होणार. 60%. 60% इज बिकॉज ऑफ डस्ट आणि ती फाईन डस्ट. हे ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ह्या खूप इझिली अव्हॉइड करू शकतो. आपण बघतो रस्ते तयार होतात, मग परत त्याला कोणीतरी खोदकाम करतं. तसेच ते वरती पॅचअप केलं जातं. त्यातून गाड्या जातात त्याच्यावरून, टू व्हीलर्स जातात, ती धूळ उडते. दॅट इज द मोस्ट इम्पोर्टंट सोर्स फॉर PM2.5 अँड PM10. बरं. PM2.5, PM10 आपण सगळेच ऐकत आलेलो आहोत. तर हे PM म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. जे अगदी अतिसूक्ष्म धूलिकण जे असतात त्याला PM म्हणतात, पार्टिक्युलेट मॅटर. तर हे PM10 आणि 2.5 इतके छोटे असतात, स्पेशली हा PM2.5. हे खोलवर लंग्समध्ये जाऊन बसतात. नाक वगैरे काहीच त्याला फिल्टर करू शकत नाही. इतके खोलवर जातात की PM2.5 लंग क्रॉस करून ब्लडमध्ये जातं आणि ब्लड करून हार्टकडे, ब्रेनकडे सगळीकडे जातं. आणि त्याने पॅरालिसिस होण्याचा धोका वाढणे, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढणे, बीपी वाढणे, डायबिटीज होणे, या सगळ्यांशी ते लिंक्ड आहे. सो बापरे! PM2.5 इतका छोटा आहे, की आपण स्कार्फ वगैरे काही त्याला प्रोटेक्ट करत नाही. साधारणपणे आपला केसांचा डायमीटर बघितला तर तो 70 मायक्रोमीटर आणि हा 2.5 मायक्रोमीटर आहे. म्हणजे तुम्हीच अंदाज लावू शकाल, की तो किती सूक्ष्म आहे. हं. त्याचे पुढचे भावंड आता आलेले आहेत. त्याला अल्ट्रा फाईन पार्टिकल्स म्हणतात. म्हणजे PM1 किंवा 0.1 वगैरे. हे सगळे त्या धुळीपासून वगैरे तयार होतात. तर त्याचं प्रॉपर जर आपण नियोजन केलं
की खड्डे झाले की लवकर त्याला प्रॉपरली त्याला सिमेंट किंवा टार हे करून क्लोज करणे, धूळ न राहू देणे, वेट मॉपिंग, वॉटर स्प्रेज हे सगळं वॉटर गन वगैरे येतात. हं. त्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी वापरल्या पाहिजे. या सगळ्यांनी ती डस्ट सेटल होऊन हवेत येणार नाही आणि मग हे प्रॉब्लेम्स होणार. हे PM 2.5 आणि PM10 नक्की काय-काय करतं? आणि याचे सोर्सेस सर्वाधिक काय-काय आहेत, की याच्यापासून लांब राहा किंवा हे अव्हॉइड करा, म्हणजे निदान तुमच्या शरीरातला PM 2.5 कमी असेल? आपण दुसऱ्या प्रश्न आधी येऊ, की कशा-कशापासून ते येतात. तर हे मेनली ह्याला आउटडोअर एअर पोल्युशन म्हणतो. बरं. आणि अजून एक प्रकार असतो ज्याला इनडोअर एअर पोल्युशन म्हणतो. तर आउटडोअर एअर पोल्युशनमध्ये हे सगळ्यात जास्ती प्रमाणात आढळतात. मेजर सोर्स व्हेइकल्स, कन्स्ट्रक्शन वर्क, इंडस्ट्रियल पोल्युशन आणि बाकी जे आता म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्येच या सगळ्या गोष्टी आल्या. खड्डे आले, रिडेव्हलपमेंट्स आल्या, बिल्डिंग डिमोलिशन आलं. व्हेइकल्समध्ये टू व्हीलर्स आल्या, फोर व्हीलर्स आल्या, मोठ्या ट्रक्स आल्या. म्हणजे डिझेल, पेट्रोल सगळंच त्याच्यामध्ये आहे. तर हे मेजर त्याचे सोर्स आहेत. PM 2.5 आणि 10 हे एकाच म्हणजे माळेचे मणी असं असं म्हणू आपण. दोघांचे सोर्सेस वगैरे सेम आहेत. आता हे काय करतात? आपण जर अगदी म्हणजे हे ब्रॉडली आपण डिव्हाईड केलं, तर त्याला आपण असं म्हणता येईल, की ज्या लोकांना आधीपासून काही आजार आहेत, श्वसनाचे आजार, या गोष्टींच्या एक्सपोजरमुळे ते आजार हाताबाहेर जातात किंवा ते अनकंट्रोल होतात. हं. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना काहीच आजार नाही आहेत, अशा लोकांना ते आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. कोण-कोण ह्याला रिस्क सगळ्यात जास्त कोणाला आहे? तर सगळ्यांनाच आहे. जे लोकं श्वास घेतात त्या सगळ्यांना आहे. आणि ह्याचे इफेक्ट अगदी बाळ गर्भाशयात असल्यापासून, मातेच्या पोटात असल्यापासून दिसायला लागतात. बरं. एक 2000 जुनी स्टडी आहे. यूएसमध्ये झालेली 2004 का 5 साली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की नवजात अगदी जन्मलेले आत्ताच जन्मला आहे आणि त्याची जी नाळ असते, ती नाळ क्लॅम्प करायच्या आधी, कट करायच्या आधी त्याच्यातून काही ब्लड घेतलं आणि ते तपासलं, की हे जन्मलेलं बाळ आहे, आत्ताच पहिला श्वास घेतलेला आहे. ह्याच्या ब्लडमध्ये काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत का? टॉक्सिन्स आहेत का? तर यू विल बी शॉक्ड. अशा ह्याच्यामध्ये 287 प्रकारचे वेगवेगळे हार्मफुल सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये सल्फर आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, लेड आहे, मर्क्युरी आहे. जे भयंकर हार्मफुल सबस्टन्सेस सापडले. बापरे! याचा अर्थ काय, की त्याच्या आईनी ड्युरिंग प्रेग्नन्सी हे सगळे श्वासावाटेमध्ये घेतलेले आहेत आणि ते पुढे जाऊन त्या बाळापर्यंत जन्मायच्या आधीच पोहोचलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे जे प्रमाण वाढतंय, बर्थ डिफेक्ट, लो बर्थ वेट, बाळाची वाढ नीट न होणे, वजन नीट न वाढणे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणे, पोटातच मृत्यू होणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे वाढतायत आणि ते सगळं रिफ्लेक्ट होतंय पुढच्या डेव्हलपमेंटवर. हं. त्याच्यामुळे लंग्सची डेव्हलपमेंट न होणे, अस्थमासारखे आजार वाढणे. म्हणजे एक एक मिनिट असेल तर मी हो. अजून एक इंटरेस्टिंग स्टडी 2 सांगतो. एक जपानमधली स्टडी आहे. त्यांनी हे केलं, की एक प्रेग्नंट बायकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर, की साधारणपणे 50 मीटर हायवेपासून, मेन रोडपासून 50 मीटरच्या आत राहणाऱ्या बायका आणि 200 मीटरच्या आत राहणाऱ्या बायका, यांचं स्टडी केलं. त्यांची डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा पण स्टडी केला आणि पुढे चालून असं लक्षात आलं, की ज्या प्रेग्नंट माता प्रेग्नन्सीमध्ये रोडपासून 50 मीटरच्या आत राहत होत्या, त्यांच्या बाळांना अस्थमा होण्याचा धोका हा 4 पट जास्ती आहे. आणि स्किन ॲलर्जीज वगैरे होण्याचा धोका 2.5 पट जास्ती आहे. रादर दॅन ज्या 200 मीटरपर्यंत राहत आहेत. बापरे! चायनामध्ये एक आत्ता स्टडी झाली आहे. त्याच्यातही ते दिसलंय, की पोल्युशनच्या इफेक्टमुळे इन जनरल एक जनरल आय-क्यू जो असतो, आपण म्हणतो इंटेलिजंट कोशंट, तो 10 नी वगैरे कमी होतो. हे सगळे लहान बाळं आहेत, जन्मलेले, नुकतेच जन्मलेले मुलं, यांचं काहीच पोल्युशनमध्ये करण्यामध्ये काही हातभार नाहीये. असे लोकं पण भयंकररित्या ते ह्याच्यामध्ये अफेक्ट होत आहेत. हं. करायचं काय? काय आहे म्हणजे? व्हेअर वी आर हेडिंग? हे पहिल्यांदा तर आपल्याला हे करायचं काय हा प्रश्न पुढचा आहे. त्याच्या आधी आपल्याला ह्यानी काहीतरी भयंकर परिणाम होतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. अजून पण मी बघतो, की एअर क्वालिटी इंडेक्स असं जोक म्हणून वापरले जातात. हं. सोशल मीडियावर आज PM 2.5 आमच्या इथे इतके आहे. मग ह्याच्यापेक्षा तर सिगारेट पिणं हे आहे. म्हणजे मी मध्येच एक ऐकलं, की हं. परफॉर्मिंग योगा इन दिल्ली इज मोर हार्मफुल दॅन डूइंग
हं, दॅन स्मोकिंग सिगरेट इन पुणे वगैरे हं. असं. पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, की ह्यांनी हा परिणाम होतोय आणि जोपर्यंत आपण हा फक्त एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट आहे, इश्यू आहे. ह्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून काही हा हेल्थ हझार्ड आहे. इकडे येत नाही. जसं आपण कोविडच्या बाबतीत केलं, पटकन लॉकडाऊन करून हे सगळं कंट्रोलमध्ये आणलं. लॉकडाऊन करा असं म्हणत नाहीये, पण त्या धर्तीवर ह्याची पावलं उचलणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल लेव्हलला पण आणि गव्हर्नमेंट लेव्हलला. तुम्ही कोविडचा उल्लेख केलात म्हणून बहुतांश जणांना कुठला ना कुठला कोविड होऊन गेला. मान्य करोत न करोत त्याचे आकडे जे काही असतील आणि त्यातल्या काही जणांना सीरियस कोविडही होऊन गेला, की ज्यांना लंग्सवर ऑलरेडी इफेक्ट झाला आहे. त्यावेळी आपण स्कॅन करायचो, ते हळू रिकव्हर होईल. तर आत्ता एक जग म्हणून किंवा देश म्हणून आपली फुफ्फुसं जर का आधीच वीक असतील, तर मग ह्याचा इम्पॅक्ट एक्स्पोनेन्शियली वाढणार नाही. वाढलाय. ज्यांना स्पेशली सिव्हिअर कोविड झाल्यानंतर काही रेसिड्युअल डॅमेज राहिलंय लंग्समध्ये हं, आणि आम्हाला असे बरेच जण दिसतायत, की ज्यांना कोविडच्या आधी काही त्रास नव्हता. काही ॲलर्जिक टेंडन्सीज नव्हत्या. रेस्पिरेटरी इश्यूज नव्हते काही. पण कोविडनंतर ती फ्रिक्वेन्सी वाढली आहे किंवा त्यांची ससेप्टिबिलिटी वाढली आहे. असं दिसायला येतंय आणि आधीच लंग्सची कॅपॅसिटी कमी आत्ता तुम्ही बोलले. तर हे पण ह्याचे पण स्टडी झालेले आहेत, बरं. की बऱ्याच स्टडी झालेल्या आहेत. 1977 साली आपल्या इथे एक स्टडी झाली होती. केईएमचे एक सीनियर केईएम मुंबईचे डॉक्टर कामत म्हणून हेड ऑफ डिपार्टमेंट होते पल्मोनॉलॉजीचे. तर त्यांनी एक स्टडी केली, की त्यांनी बघितलं, की लंग कॅपॅसिटीज आपल्या भारतीयांच्या युरोपियन, अमेरिकन लोकांसोबत काही कंपॅरिझन जे हेल्दी आहेत, जे स्मोक करत नाहीत, काही नाही किती आहेत. तर त्यांना दिसलं होतं त्यावेळेस, की जवळपास 15% ते कमी आहे. आपली लंग कपॅसिटी. बेसलाईनच लंग कॅपॅसिटी. छोटे आहेत आपले लंग. तेवढी कॅपॅसिटीच कमी आहे. ओह! सेम स्टडी मी फॉर्च्युनेटली मी पण एक त्या स्टडीचा पार्ट होतो. आम्ही एक 2015 साली वगैरे ती स्टडी केली. 1000 लोकांना ज्यांना काहीच रेस्पिरेटरी त्रास नाहीये, जे कधी स्मोक केलं नाही आयुष्यामध्ये, ज्यांचं काही ऑक्युपेशन असं नाही की जिथे एक्सपोजर होतं. अशा लोकांचे लंग फंक्शन स्टडी केले आणि आम्हाला असं आढळून आलं, की आपले जे कॉकेशियन, युरोपियन वगैरे काउंटर पार्ट्स आहेत, हं. त्यांच्यापेक्षा 30 ते 35% आपली लंग कॅपॅसिटी कमी आहे. जे 15% होतं 77 साली, ते पुढे 2014-15 ला ते जवळपास 30 ते 35% आलं. अर्थात 1000 हा खूप छोटा नंबर आहे, पण तरी पण एक सॅम्पल पण साइज आपण सायंटिफिक म्हणू सॅम्पल म्हणून पुरेसं आहे. पुरेसा आहे. तर हे असं 20 एक वर्षात कुठलं जेनेटिक फॅक्टर नाही इफेक्ट त्याला कारणीभूत असणार. जेनेटिक फॅक्टर कारणीभूत ठरायला वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष जातात. एन्व्हायर्नमेंटल फॅक्टरच असायला पाहिजे. त्यातल्या त्यात पोल्युशन हे आहे. तर हं. ऑलरेडी आपली लंग कॅपॅसिटीज कमी आहेत बाकीच्या वेस्टर्न लोकांपेक्षा. त्यात भरीसभर आपण नंबर 1 आहोत पोल्युशनमध्ये. हं. चायनाला आपण तिकडे पण ओव्हरटेक केलं. हं. आता मी थोडा स्वार्थी होतो. सरकारनं काय करायला हवं, समाज म्हणून काय करायला हवं, हे सगळं मला मान्य आहे. पण इट इस गोइंग टू टेक गुड अमाउंट ऑफ टाईम. आम्ही थिंक टँक म्हणून ते प्रमोट करत राहू, मीडियाचा रोल बजावू. मी एक व्यक्ती आहे आणि मला या सगळ्यापासून वाचायचं आहे. मी स्टेप बाय स्टेप विचारतो, तुम्ही मला सांगा काय करायचं? एक, मी टू व्हीलरनं बाहेर फिरतो किंवा फोर व्हीलरनं बाहेर फिरतो. मला त्रास होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे? तुम्ही टू व्हीलरवरून फिरताय, पोल्युशनच्या एक तर पहिलं आहे, की जर समजा तुम्हाला तुमचा जॉब किंवा तुमचं काम परमिट करत असेल, तर अशा वेळेस बाहेर पडा, ज्यावेळेस पीक ट्रॅफिक नाहीये. ओके. ते एक बेसलाईन आपण तिथेच एक 50% जवळपास एक्सपोजर कमी करू शकतो. दुसरं म्हणजे मास्क वापरणं. बरं. टू व्हीलरवर जात असाल तर. साधं स्कार्फ वापरणं किंवा काही फॅन्सी स्कार्फ्स येतात, रुमाल येतात ते बांधणं. काहीच करत नाही ते. काहीच उपयोग नाही त्याचा. तो मास्क वापरणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात अगदी चांगला इफेक्ट हवा असेल तर N95 वापरणं. एक मास्क किती दिवस वापरायचा? एक मास्क आयडियली जे मास्क बनलेत ते वन टाईम यूज आहे. हं. त्याला काही जुगाड आहेत. एक मास्क वापरायचा, त्याला थोडं सनलाईटमध्ये ठेवायचं. जर समजा तुम्ही फक्त पोल्युशनसाठी वापरताय, फक्त नॉट पोल्युशनसाठी. इन्फेक्शनसाठी, तो 4 दिवसानंतर परत वापरायचा. असं 4-5 वेळेस तुम्ही करू शकता, असं आहे. हं, तर ते तुम्ही करू शकता. आजकाल तेवढी किंमत राहिलेली नाहीये मास्कची पण. मास्क पण आता स्वस्त झालेले आहेत. पण तसं करू शकता. हं, तो 4 मास्क घ्या. 1 मास्क वापरा. त्याला ठेवा ठेवा अशा ठिकाणी. पण अशा ठिकाणी ठेवा, की जिथे धूळ त्याच्यावर येणार नाही ऑब्व्हियसली. तर 4-5 दिवसानंतर परत वापरा. असं 4-5 वेळेस करा. हं. जोपर्यंत त्या मास्कची त्याला काही तो चुरगाळत नाहीये. तो फिट बसतोय व्यवस्थित. तुम्ही वापरू शकता.
हं. तर मी टू व्हीलरनं जात असेन तर मी मास्क वापरायचा. दुसरा एक प्रश्न येतो फोर व्हीलरचा आणि त्यात खूप चर्चा होत असते वेगवेगळ्या फोरम्सवर, की एसी कसा ठेवावा? सर्क्युलेशन आतल्या आत एअरचं ठेवावं का बाहेरची एअर घ्यावी? काय करावं? बाहेरची एअर घेतली की ते पोल्युशन येणारच आहे. मग तुम्ही टू व्हीलरवर फिरण्यासारखंच झालं. मग हं. मास्क वापरा हं, हं, गाडीत हं, बसून. आतलं सर्क्युलेशन ठेवलं तर त्यातल्या त्यात कमी एक्सपोजर आहे बाहेरच्या हवेला. हं. पण मग ते फिल्टर्स आणि ते खूप क्लीन करणं आणि रेग्युलरली बदलणं खूप गरजेचं आहे. बरं. आणि आतमधलं जे आहे व्हॅक्यूम करणं, त्या हं. सीट्सवर आपल्या इथे कचरा पडलेला असतो. पेट असेल तुमच्याकडे तर त्याचे दांडर, केस हे पडलेले असतात. धूळ असते. हं. तर ते रेग्युलर क्लीनिंग आतमधलं आणि एसी फिल्टर सगळ्यात महत्त्वाचं. बरं. एसी फिल्टर्स रेग्युलरली क्लीन करणं आणि चेंज करणं ते हं. महत्त्वाचं. तुम्ही पेट्सचा उल्लेख केलात म्हणून. अ, पेट ज्यांच्या घरात असतो, त्यांनी एक्स्ट्रा काळजी कशी घ्यावी? कारण फर किंवा हे जे केस तुम्ही म्हणालात, हे कुठं ना कुठं भोवतालाच असणारच आहेत. त्यावेळी काय करावं? पेट वगैरे हे जे आहेत ना, हे इंडोर एअर पोल्युशनमध्ये येतं. आपण मगाशी बोलता बोललो 2 प्रकार. हो. तर पेट वगैरे हे इंडोर एअर पोल्युशनमध्ये येतं. पेट केस आणि स्पेशली त्यांचं डॅंडर म्हणजे जे त्वचा अशी ड्राय होऊन ते पांढरं-पांढरं पडतं. तर ते. ते एक इंडोर एअर पोल्युशनचं महत्त्वाचं कारण आहे. ते पण आतमध्ये जाऊन खोकला, सर्दी असे सगळे आजार, फुफ्फुसाचे आजार, अस्थमा हे होणं. हं. तर त्यामुळे पेटचं हायड्रेशन ठेवणं, त्यांची स्किन केअर वगैरे करणं हे खूप गरजेचं आहे. जे केस आणि हे सगळं पडतात, ते रेग्युलरली साफ करणं गरजेचं आहे. सगळ्यात ईझी आणि इफेक्टिव्ह आहे व्हॅक्यूम क्लीनर वापरणे, पेट असतील तर. ओके. जमीनच नाही, सोफा, त्याच्यानंतर कार्पेट, जिथे-जिथे हे पडू शकतं, ते सगळं व्हॅक्यूम क्लीनर करणं आणि वेट मॉपिंग करणं. बरं. आपण झाडून काढतो, झाडू मारतो. ते तिथलं साफ होतं, पण ते उडून कुठे दुसरीकडे दुसरीकडे पडेल. पडतं. तो डायरेक्ट वेट मॉपिंग करणं व्हॅक्यूम क्लीनरसोबत. हे एक इफेक्टिव्ह मार्ग आहे. आपण इंडोर एअर पोल्युशनबद्दल बोलतोय म्हणून, आपण आत्ता जिथं शूट करतोय इथं खाली कार्पेट आहे. तर कार्पेटचं काय? मॉस्किटो रिपेलंटचं काय? रूम फ्रेशनरचं. कार्पेट आत्ता आपण बोललो तसं, कार्पेट आपण लावतो वरून स्वच्छ असतं. त्याच्या खालून काय झालंय, बुरशी आली आहे, मोल्ड्स आलेत, काय आलेत, आपण कधीच बघत नाही किंवा दिसत नाही ते त्याच्यामुळे. तर ते पण इन्स्पेक्शन रेग्युलरली करणं गरजेचं आहे. रेग्युलरली साफ-सफाई, व्हॅक्यूम क्लीनर वापरणं इथे पण गरजेचं आहे, जर तुम्ही कार्पेट वगैरे वापरत असाल. हं. मी तर म्हणेल जिथे पॉसिबल आहे. मी माझ्या अस्थमाच्या पेशंट्सना सांगतो, लहान मुलं असतात. पॅरेंट्सचा प्रश्न असतो काय करायला पाहिजे? पहिलं असतं माझं, की घरात कार्पेट असेल तर काढून टाका. तुम्ही सोफा कव्हर किंवा गालीचे असे गालीचे असतील ते काढून टाका. सोफा कव्हर असे असतील वेल्वेटचे किंवा असे फर असलेले ज्याच्यामध्ये डस्ट इझिली ट्रॅप होईल, ते काढून टाका. जितकं तुम्ही क्लीन ठेवता येईल तेवढं ठेवा. एक्स्ट्रा गोष्टी वापरू नका असं मी सांगेन. तर फ्लोरिंग हे करा. कार्पेट वापरू नका असा माझा सल्ला आहे. आणि कमिंग टू नेक्स्ट मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट, मॉस्किटो रिपेलंट. मॉस्किटो. तो डास आपल्याकडे आहेत खूप आणि हे केलं पाहिजे. सो डासामुळे मलेरिया आणि बाकीचे आजार होतात. हां. एक इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स अजून, WHO च्या आकड्यानुसार एअर पोल्युशनमुळे जवळपास 70 ते 80 लाख लोकं दरवर्षी मरण पावतात बरं. जगभरात. आणि हे मलेरिया, HIV, टीबी हे सगळे इन्फेक्शन्स वगैरे पकडले, तर ते जवळपास 20-25 लाख त्याचा आकडा आहे. एअर पोल्युशनमुळे ह्या सगळ्या कंबाईंड ह्याच्या पण 3 पट जास्ती मृत्यू होत आहेत. बापरे! आणि कमिंग टू युअर क्वेश्चन अबाउट मॉस्किटो कॉईल आणि हे हे खूप महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युटर आहे. मॉस्किटो कॉइल्स, मॉस्किटो रिपेलंट्स, इव्हन ते आपण जे काही कार्ड्स असतात, जे जाळून आपण हे करतो. हं. इंडोर एअर पोल्युशनचं. आपल्याच पुण्यातलीच एक स्टडी आहे. डॉक्टर साळवी म्हणून एक रिसर्चर आहेत. त्यांनी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केली होती 2017ला. त्याच्यात त्यांनी काय केलं, एक असं खिडक्या बंद, दारं बंद आणि एक मॉस्किटो कॉईल जाळली. जी युज्युअल प्रॅक्टिस आहे. डास येऊ नयेत म्हणून आपण खिडक्या, दारं बंद ठेवतो आणि ती जाळतो आणि म्हणजे ते डास येत नाही. डास तर येत नाहीत त्याच्यानी, पण त्या जाळामधून, त्या धुरामधून किती हार्मफुल सबस्टन्सेस बाहेर पडतायत. PM2.5 फॉर एक्झाम्पल ते मेजर केलं आणि ते कंपेअर केलं, की एका सिगारेटपासून किती येतील आणि ह्याच्यापासून किती होतं. ते एक साधारणपणे एक सिगारेट जाळली बंद खोलीमध्ये, तर 20 ते 22 मायक्रोग्राम PM2.5 त्यातून तयार होतो. 20 ते 22 हा आकडा लक्षात ठेवा. तीच एक मॉस्किटो कॉईल जाळली, तर तो आकडा 2200 पर्यंत आहे. 2000 ते 2200. 100 पट. 100 सिगारेट एवढा. येस. तो 100 पट जास्ती.
100 सिगारेट जाळल्यानंतर जेवढं PM 2.5 तयार होईल, तेवढं त्या एका कॉईलनी तयार होतंय आणि हे प्रूव्हन आहे. हे अवेलेबल रिसर्चमध्ये आहे. झालेलं. हो. रिसर्चमध्ये आलेलं आहे. सेम मोठी धूप वगैरे असते, जाड. ती जाळली तर तो आकडा जवळपास 5,000 पर्यंत जातोय. म्हणजे बापरे! 5,000 मायक्रोग्रामपर्यंत. आणि तेच फटाके वगैरे आहेत. त्या नागगोळ्या वगैरे ज्या असतात, त्या 50,000 पर्यंत PM 2.5 रिलीज करतात एका ह्याच्यात. म्हणजे बघा आपले मुलं वगैरे आपण हे दिलं नाही पाहिजे आणि ह्या कॉइल्स वगैरे तर वापरल्याच नाही पाहिजे. हं, सगळ्यात बेस्ट उपाय मच्छरदाणी वापरणं जर तुम्हाला. हं. कारण हाताला लावणारे, स्किनला लावणारे पण स्किनमधून ॲब्सॉर्ब होतात. अच्छा. एवढं नाही होणार त्यांनी एक्सपोजर, हं, जेवढं कॉईल जाळून होतंय, धूर होऊन होतंय. पण निश्चितच काही ना काही प्रमाणात होणार. सो हं, बेस्ट वे इज जर असतील तर मच्छरदाणी वापरा किंवा आजकाल ते मॅग्नेटिक कर्टन्स आलेत हं, जाळीचे. ते दारांना, खिडक्यांना लावून टाका जिथून डास येतात. हं. दुसरं एक म्हणजे रूम फ्रेशनर फॉर द रूम आणि डिओड्रंट फॉर द बॉडी या दोन्हीनं काय होतं? या दोन्हीनी पण सेम होतं. सेम PM 2.5, PM10 टॉक्सिक गॅसेस, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, व्ही-ओ-सीज म्हणतात, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाउंड्स. हं, हे सगळे रिलीज होतात हवेमध्ये. हं, या डिओड्रंट्स, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अजून आपण बाकी स्प्रे असतात जे इन्सेक्टिसाइड स्प्रे असतात. हं, झुरळं किंवा माशा ह्यांच्यासाठी आपण वापरतो. हं. ह्याच्यातून सगळे हे हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज होतात आणि दॅट इज मेजर कॉन्ट्रिब्युटर फॉर एअर पोल्युशन. आपल्याला ते काही ना काही पद्धतीने आपल्याला ते डेफिनेटली अव्हॉइड केलं पाहिजे. तर हे सगळंच जर का एवढं डेंजरस आहे, तर ते एवढ्या अबंडंटली अवेलेबल कसं काय? ते नसायला पाहिजे अवेलेबल आणि ह्याच्यासाठी खरंच काहीतरी रेग्युलेशन्स तयार झाले पाहिजेत आणि ते इम्प्लिमेंट झाले पाहिजेत. तर या सगळ्यासाठी काही अल्टरनेट मार्ग सांगितले जातात, बोलले जातात, विशेषतः कापराची हे लावून ठेवा किंवा कापूर वडी. तर असे जे मार्ग आहेत, ह्यातले कुठले योग्य आहेत, कुठले अयोग्य आहेत? हे पूर्वापार सांगत आलेलो आहोत आपण, ऐकत आलेलो आहोत आपण, सांगत आलेले आहेत आपल्याला लोकं. पण त्याचा असा प्रूव्हन इफेक्टिव्हनेस आपल्याला माहिती नाही. हं, आपल्याकडे आयुर्वेदामध्ये किंवा अल्टरनेट पॅथीजमध्ये पण बऱ्याच अशा ह्याचा संदर्भ आहे. पण त्याचा प्रूव्हन आपल्याकडे डेटा नाही आहे, हं, की या फॉर एक्झाम्पल इन्स्टेड ऑफ बर्निंग अ मॉस्किटो कॉईल, काही कापूर लावून ठेवला तिथे. कापूर जाळला तरी तिथून धूर होणारच. म्हणजे कापूर काही हे नाही आहे, की हं, तिथून धूर होणारच आणि त्याच्यातून हे रिलीज होणारच, हे गॅसेस. पण ते काही कमी प्रमाणात होतात का? हं, त्याचं हार्मनेस कमी आहे का? या गोष्टींचा डेटा नाही आहे आपल्याकडे, क्लिअर नाही आहे. हं. त्याचं करायला पाहिजे अभ्यास आणि बघायला पाहिजे. आपण मॉस्किटो काईल किंवा मॉस्किटो रिपेलंट धूपबद्दल बोललो. पण आपल्या घरात धूप, दीप म्हणजे रेग्युलर अगरबत्ती, रेग्युलर धूप लावायची सवय आहे, त्यानं फ्रेश वाटतं, वास छान येतो. हेही योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. बरं. वास छान येतो फक्त आणि थोडा फील गुड इफेक्ट येतो. पण आपल्या हळू आपण बऱ्याच गोष्टी त्या कन्झ्युम करतोय. आपल्या नाकातून जातायत मध्ये. त्याचा इमिडिएट इफेक्ट नाही दिसत. त्याचा इफेक्ट नंतर दिसतो. बरं. त्यामुळे COPD म्हणून तुम्ही एक ऐकलं असेल आजार, जो सिगारेट पिल्यामुळे होतो किंवा धूर नाकातून गेल्यामुळे होतो. एक अस्थमासारखा आजार आहे. त्याचं प्रमाण हे जे मंदिरामध्ये वगैरे काम करणारे लोकं आहेत, तिथले पुजारी आहेत, जे नेहमी होम हवन करतात, धुराशी संपर्कात येतात, त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्ती आढळलं आहे. हो. अजून एक गोष्ट जी दिल्लीतल्या विशेषतः दरवर्षीच्या बातम्या येतात, त्याच्यानंतर Twitterवर ट्रेंडिंग असते, ती म्हणजे एअर प्युरिफायर. काही-काही फोटो निघतात एअर प्युरिफायरच्या आतल्या फिल्टरचे बघा एवढी घाण आहे. मग हे परत घाणच सोडत असणार. एअर प्युरिफायर वापरावा का? हो असेल तर कुठला वापरावा? नाही असेल तर मग उत्तर वापरावा. जिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही खूप ससेप्टेबल आहात, म्हणजे कोणी वापरायला पाहिजे. सो ज्यांना प्री एक्झिस्टिंग काही लंग इश्यूज आहेत किंवा काही जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाला सिव्हिअर अस्थमा आहे. औषधं देऊन पण सारखे अस्थमा अटॅक येतात. एखाद्या माणसाला ॲलर्जी आहे, सारखा-सारखा खोकला येतोय. ट्रान्सप्लांट पेशंट्स आहेत. कुठल्या पण प्रकारचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे. अशा लोकांनी तर डेफिनेटली वापरलं पाहिजे. दिल्लीसारख्या ठिकाणी राहणारे लोकं किंवा आपल्या इथे ज्यावेळेस पोल्युशनची लेव्हल खूप जास्ती आहे, AQI खूप खराब आहे. अशा वेळेस एअर प्युरिफायर तुम्ही घरी असताना वापरलं पाहिजे. एक त्याच्यामध्ये आहे, की एअर प्युरिफायर म्हणजे काही असं कुठलं औषध नाही आहे,
की जे घेतलं आणि त्याचा इफेक्ट 8-12 तास राहिला. हं. ते तोपर्यंतच काम करेल ज्यावेळेस तुम्ही त्या बंद रूममध्ये आहात. तिथे एअर प्युरिफायर आहे. तुमच्या दारं-खिडक्या बंद आहेत. तुम्ही ज्यावेळेस दारं-खिडक्या उघडले, तो इफेक्ट नलिफाय झाला आणि परत ती एअर पोल्युटेड झाली. तर त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तिथे आहात, सगळं बंद आहे, त्यावेळेस ते कामाचं आहे. हं. त्याच्यानंतर नाही. पण तुम्ही कुठे-कुठे जाऊन फिरणार? प्रत्येक वेळेस तुम्ही घेऊन जाणार का? नाही. तुम्ही 24 तास श्वास घेणार. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणू शकतो आपण, की हं. तेवढ्या वेळापुरतं तरी ॲटलीस्ट तुम्ही चांगल्या एअरमध्ये राहताय आणि ते इम्पॅक्ट तुमच्या ह्याच्यावरचा कमी होतोय. हं. पण ते एअर प्युरिफायर वापरणं, पण ते सिलेक्ट करणं हे पण खूप कुठला घेणं, हं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बघितलं तर अगदी 1000-1500 पासून ते ₹1,00,000 पर्यंतचे एअर प्युरिफायर अवेलेबल आहेत. हो. तर त्याचे काही मानांकन आहेत. ते बघणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करताय. हं. स्वस्त एअर प्युरिफायर घेऊन काही उपयोग नाही होणार. ते स्वस्त म्हणण्यापेक्षा क्वालिटी स्टँडर्ड्स ते मेंटेन झाले पाहिजेत. तर 1-2 गोष्टी मी सांगू इच्छितो. एक तर ते HEPA फिल्टर्स म्हणून असतात सगळ्या ह्याच्यात. बरं. तर HEPA फिल्टर्स आहेत ते हे सगळे PM2.5, PM10, VOCs, व्होलॅटाइल ऑर्गॅनिक कंपाउंड्स आणि गॅसेस हे सगळं व्यवस्थित ॲब्सॉर्ब करतात आणि ती एअर फिल्टर करतात. ते HEPA फिल्टर असलेलं एअर प्युरिफायर असणं गरजेचं आहे. त्याच्यातही स्टँडर्ड्स आहेत. तर सध्या माझ्या मते HEPA 13 आणि 14 चालू आहे. तर हे सध्याचे सगळ्यात चांगले आहेत. दुसरं म्हणजे ते ॲक्टिव्हेटेड कार्बन पार्टिकल्स पण त्याच्यामध्ये एक प्रकार असतो, जे अजून इफेक्टिव्ह असतात. तर तसं असेल तर बेटर. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लीन एअर डिलिव्हरी रेट असं एक CADR म्हणून एक प्रणाली असते, जी तुम्हाला चांगल्या एअर प्युरिफायरवर लिहिलेलं असेल किती आहे. बरं. तर ती बघून घेणं म्हणजे तुमच्या रूमसाठी ते पुरेसं आहे का? साधारणपणे असं म्हणतात, की तुमच्या रूमची साईज जेवढी आहे, स्क्वेअर फीटमध्ये एरिया जेवढा आहे, त्याच्यात 2/3 2/3 CADR हवा त्या मशीनचा. बरं. म्हणजे एक 150 स्क्वेअर फीटची रूम आहे. तर 100 तरी CADR पाहिजे मिनिमम. जास्ती असेल तर चांगलंच आहे. तर तेवढ्या 100च्या वर असलेलं एअर प्युरिफायर तुम्ही घेणं गरजेचं आहे. हं. आणि ह्याच्यासोबत बऱ्याचशा मशीन्समध्ये इंडिकेटर्स येतात, की आता सध्याचं हवा कशी आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता, की ती किती होती आहे. हं. तुमचं फिल्टर खराब होत आलंय का? बदलायची गरज आहे का? हे सगळे इंडिकेटर ज्या मशीनमध्ये असतील ते घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जसं आत्ता सांगितलं, फिल्टर काळे झालेले आहेत. तसे झालेले फिल्टर तुम्ही वापरून तर ते अजून अजून प्रॉब्लेमॅटिक आहे. हं. ते फिल्टर तर करणार नाही, पण त्याच्यातली घाणही बाहेर ट्रान्सफर करेल. हं. तर या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. एअर प्युरिफायर वापरू शकतो. पोल्युशनमुळं होणारा खोकला, सर्दी आणि कफमुळं होणारी खोकला, सर्दी यातला फरक कसा ओळखायचा? ते माझ्यासारख्या ज्यांनी MBBS, MD आणि पुढचं शिक्षण घेऊन एक 13-14 वर्ष घालवलेत. हं. त्याला पण असं एका शब्दात सांगणं किंवा एका पहिल्या भेटीत सांगणं अवघड आहे. हे हं. कसं ओळखायचं? त्याला बरेच पॅरामीटर्स आहेत. एक तर म्हणजे इन्फेक्शनमुळे होणारा सर्दी खोकला किंवा मग ह्या पोल्युशनमुळे होणारा सर्दी खोकला किंवा ॲलर्जीमुळे होणारा सर्दी खोकला. हे थोडे-थोडे प्रेझेंटेशन्स वेगळे असतात. कशा पद्धतीने होतोय? कुठल्या वेळेस होतोय दिवसातल्या? त्याच्यानुसार आम्ही थोडा एक अंदाज लावू शकतो. साधारणपणे ज्यावेळेस म्हणजे सकाळच्या वेळेस हं. खोकला कमी असणं, बाहेरून तुम्ही फिरून आल्यानंतर संध्याकाळी वाढणं, हा पोल्युशन रिलेटेड असू शकतो. अच्छा. तुमच्या आजूबाजूला जर समजा कन्स्ट्रक्शनचं काम खूप चालू आहे, डस्ट खूप आहे. तुम्ही रात्री घरी येताय. तुमच्या घरात पण काही म्हणजे इंडोर एअर पोल्युशन जास्ती आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सिम्प्टम्स येत आहेत. तर याचा अर्थ की तुम्ही रात्रभरात जे घरी होते, त्यावेळेस तुम्ही एक्सपोज झाला आहात त्या गोष्टींना आणि त्याच्यामुळे तुमचा वाढतोय. तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की हे त्याचा इफेक्ट आहे. ताप एक मेजर फीवर. ताप हे खूप एक मेजर डिफरन्शिएटिंग आहे, की फीवर येत असेल तुम्हाला, तर तो साधारणपणे इन्फेक्शनमुळे होणारा सर्दी खोकला आहे. विदाऊट फीवर असेल, तर हे अशा गोष्टींमुळे होणारा सर्दी अच्छा. खोकला असं तुम्ही म्हणू शकता. आजकाल विशेषतः मुंबईत खूप चर्चा चालू आहे, की खोकला झाला, की 20-20 दिवस हालत नाहीये, 1 महिना हालत नाहीये, काहीतरी नवीनच आहे. तर हे फक्त इरिटेशनमुळं आहे का इन्फेक्शन वेगळं कुठलं आलंय? काय अभ्यास झालाय? काय आहे नक्की? सध्याचं जे म्हणतोय आपण, इथे पण पुण्यातही सेम परिस्थिती आहे. बरं. खोकला झालेला आहे. इनफॅक्ट माझा पण आवाज गेलेला आहे. आपल्याला पण आहे. सो हा जो प्रकारचा खोकला आहे विदाऊट फीवर आणि जो पर्सिस्टंट राहतो इरिटेटिंग आहे. घशामध्ये काहीतरी इरिटेट हां. होतं, इथे इरिटेट होतं, खोकला येतो. सोबत काही-काही लोकांना असं व्हीझिंग साउंड पण येतो. हे सगळं त्या इन्फ्लामेशनमुळे तर 2 प्रकार असतात इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे सूज येणं हं. साध्या भाषेमध्ये
तर हे पोल्युटंट सगळे आतमध्ये जाऊन हे सगळी सूज येते आपल्या घशाला, आपल्या श्वसन नलिकांना आणि ते सूज येऊन त्याच्या इरिटेशनमुळे हा खोकला येतो. आणि प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय होतो, ही सूज आतून असते आपल्या श्वसन नलिकांची. आपण ज्या गोळ्या घेतो, सिरप घेतो, हे तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही किंवा बरं. खूप कमी प्रमाणात पोहोचतात. कारण ते ब्लडमधून ट्रॅव्हल करतात. तर त्यामुळे आम्ही इन्हेलेशनल मेडिसिन्स देतो अशा खोकल्याला, जे आपल्या श्वासासोबत जातील मध्ये आणि तिथल्या तिथे लोकली ती सूज कमी करतील. अँटी इन्फ्लामेटरी नेब्युलायझेशन किंवा इन्हेलर्स असतात, जे युजुअली पूर्वी फक्त अस्थमाच्या लोकांसाठी यूज व्हायचे. ते आजकाल माझ्याकडे येणाऱ्या 10 पेशंटपैकी 10 अशा सिम्प्टम्स घेऊन येणारे पेशंट असतील, तर त्यातले 6 ते 7 लोकं नॉन अस्थमॅटिक आहेत, ज्यांना मी इन्हेलर्स वापरतो. बापरे! म्हणजे आम्ही ज्यावेळेस एम-बी-बी-एसला होतो, त्यावेळेस असं होतं की अस्थमा आहे एखाद्याला, तर 90% लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री सापडायची. कारण अस्थमा हेरिडिटरी आहे. आईला, वडिलांना, भाऊ-बहिणींना, ॲटलीस्ट नाहीतर आजी-आजोबांना कोणाला तरी अस्थमा. आता तसं नाहीये. 50% लोकांना फॅमिली हिस्ट्री नाहीच आहे. बापरे! हे सगळं पोल्युशनमुळे होतं. खूप वर्ष चर्चेचा विषय आहे. वाफ घ्यायची का नाही? म्हणजे इन्हेलिंग इफेक्ट आहे आणि मग वाफ फक्त पाण्याची घ्यायची का त्याच्यात निलगिरी घालायचा आणि काहीतरी घालायचं? तो वाफ वगैरे घेणं ना, हा पूर्वीपासून आपण करतोय. वाफेत एक तर अँटिसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत. हं. त्यामुळे लोकल जे नाक किंवा घशातले इन्फेक्शन वगैरे असतील, सायनसचे इन्फेक्शन, माईल्ड इन्फेक्शन असेल, तर त्याच्यावरती परिणामकारक ठरते. तर वापरू शकता. हं. दुसरं आहे की त्यांनी सूदिंग इफेक्ट येतो आपल्याला. बरं वाटतं इथे. हं. ते घसा खव-खव करतो, वाफ घेतल्याने बरं वाटतं. अशा वेळेस वाफ 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 घ्या. हं. त्याच्यामध्ये काही लोकं निलगिरीचं तेल टाकतात. काही गोळ्या मिळतात हां. बाजारामध्ये, ते टाकतात. तर त्यांनी तो एक्स्ट्रा सूदिंग इफेक्ट मिळतो. त्यांनी माईल्ड सूज वगैरे असेल तर ती कमी होते. पण ती जर जास्ती प्रमाणात असेल, त्याच्यावरूनही कमी होत नसेल, तर मग आपल्याला औषधांचाच वापर करावा लागतो. हे ज्यावेळी फक्त सर्दी खोकला असतो आणि विशेषतः ताप नसतो, अशा वेळेला होम रेमेडीजकडं लोकांचा कल राहतो, की अरे, काय सर्दी खोकला आहे. तर त्या कुठल्या होम रेमेडीज योग्य आहेत? त्या किती दिवस पाहाव्यात आणि डॉक्टरकडे कधी यावं? खूप चांगला प्रश्न आहे. कारण की हे जवळपास घरातल्या आजकाल सगळ्यांनाच होतंय. हं. किती वेळेस डॉक्टरांकडे जाणार आणि सगळ्यांना घेऊन जाणार. तो खर्च पण परवडला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी. तो होम रेमेडीज तुम्ही निश्चित पहिले 2-4 दिवस, 5 दिवस प्रयत्न करू शकता. जर समजा हे वॉर्निंग सायन्स नसतील त्याच्यासोबत. फर्स्ट कंटिन्यूअस ताप येणं. सेकंड डे कफ जो पडतोय तो असा ग्रीन, येलो, हिरवा-पिवळा कलरचा कफ पडणं. हे एक वॉर्निंग साइन आहे, जे इन्फेक्शन सजेस्ट करतं. तिसरं तुमची ऑक्सिजन लेव्हल बघणं. ऑक्सिजन लेव्हल आजकाल सगळ्यांकडे कोविडनंतर ते आहे. पल्स ऑक्सिमीटर्स आहेत. जर ऑक्सिजन लेव्हल तुमची 94-95च्या पुढे असेल, तर याचा अर्थ की हे लोकल आहे. काही जास्ती काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. हां, पण ऑक्सिजन लेव्हलही कमी आहे, तुम्हाला तापही येतोय आणि तुम्ही होम रेमेडीज करत बसला, मग निश्चितच त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार. तर होम रेमेडीज करा, माईल्ड सिम्प्टम्स असतील, ताप नसेल, दम लागत नसेल, तर हे वाफ घेणं जसं आपण आत्ता बोललो, गरम पाण्याच्या, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं, मध, लिंबू मध वगैरे अशा ज्येष्ठ मध, या अशा गोष्टी वापरणं, याने निश्चित फरक पडतो. हं. खूप लोकांना ना, विशेषतः आय-टी सेक्टरमधल्या लोकांना एसीत काम करावं लागतं आणि एसी कित्येकदा त्यांच्यासाठी नसतो तर मशीनसाठी असतो. राइट. त्यामुळं आतलं काचेच्या बिल्डिंग्समध्ये आतलं टेम्परेचर 20, 21, 22, 24 आणि बाहेर आलो, अगदी ब्रेक घ्यायला आलो, किती ॲक्लिमटाइज केलं तरी डायरेक्ट 35-40 याचा इम्पॅक्ट होतो असं खूप जणांना जाणवतं. तो होतो का? कसा कमी करायचा? इम्पॅक्ट होतो. एस्पेशली ज्यांना ॲलर्जिक टेंडन्सीज आहेत. ज्यांचे लंग्स वीक आहेत आपण असं म्हणू शकतो. अशा लोकांना इम्पॅक्ट होतो. सगळ्यांनाच होतो असं नाही, पण बऱ्याच जणांना होतो. त्यात पोल्युशन भर पाडतं बाहेर आल्यानंतर. म्हणजे फक्त तुम्ही वातावरण बदल होत नाहीये तिथे. टेम्परेचर चेंज होत नाहीये, तर तुम्ही एक्सपोज होताय. आणि कारण की इकडे प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंट आहे सगळं. एकदम तुम्ही बाहेर पडलात, तर तो पण एक इम्पॅक्ट आहे. पण त्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. एक तर टेम्परेचर थोडंसं जास्ती ठेवणं, म्हणजे 26-27 हं. ही एक बेटर आहे रादर दॅन 18-19 टेम्परेचरमध्ये बसणं. म्हणजे तुम्हाला ॲक्लिमटाइज तुम्ही इझिली व्हाल. दुसरं म्हणजे एसीचे डक्ट्स, स्पेशली ऑफिसेसमध्ये सेंट्रल एसी असतं. हो. तुझं डक्ट क्लिनिंग कितीदा होतं, किती फ्रिक्वेंटली होतं, त्याचे फिल्टर्स किती रेग्युलरली बदलले जातात. ह्याची माहिती घेणं तुमच्या ऑफिसमध्ये, तुम्ही माहिती घेणं आणि तसं ते करून घेणं.
हे खूप गरजेचं आहे. कारण की तिथेच फंगस ग्रो झाला, तिथे डस्ट जमा झाली. ती प्रत्येक हवेसोबत बाहेर येते. तुम्ही ती आत घेत आहात आणि तुम्हाला तो परिणाम होतो. हं. तर ते एसीमध्ये काही लोकं म्हणतात ना, एसी मला बिलकुल चालत नाही. तर हे एक मेजर कारण असतं. या सगळ्यातनं सर्दी जास्त होती का खोकला जास्त होतो? काय घडतं ना? तो हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोन्ही होण्याचं मेकॅनिझम सेम आहे बॉडीमध्ये. बरं. ज्यावेळेस आपण एक्सपोज होतो अशा गोष्टींना, शरीर समजतं की काहीतरी थ्रेट आलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपल्या शरीरातून काही केमिकल्स रिलीज होतात त्यांना क्लिअर करण्यासाठी. ते जर बॅक्टेरिया, व्हायरसेस असतील तर ते मरून जातात बॅक्टेरिया, व्हायरसेस. पण ह्या गोष्टी डस्ट पार्टिकल्स आणि हे काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याच श्वसननलिकांवर सूज येऊन जाते. ते जर नाकामध्ये जास्ती पार्टिकल्स ट्रॅप झालेले असतील, तिथे आपले केमिकल्स रिलीज झाले, तर त्या इरिटेशनमुळे सर्दी वगैरे, सर्दी, शिंका येणं, सायनसेसचा त्रास होणं होतं. ते जर घशामध्ये जास्ती असतील, तर घसा खोकवणं वगैरेचा त्रास होतो. ते आतमध्ये गेले, की मग त्याचा खोकला, कफ, व्हीझिंग, जो घरघर आवाज येतो, शिट्टीसारखा आवाज येतो. ब्राँकायटिस म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यामध्ये रूपांतर होतं. हे सगळं पुन्हा एकदा हेच, की किती अव्हॉइड करणं? माझी इम्युनिटी मला वाढवायची असेल या सगळ्यासाठी तर मी काय करायचं? ह्याच्यामध्ये ना म्हणजे इम्युनिटी म्हणण्यापेक्षा, की हे जे जातंय, पहिल्यांदा तर ते अव्हॉइड करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आपल्याला. जोपर्यंत आपण हे एक्सेप्ट करत नाही, की हा जस्ट एन्व्हायर्नमेंटल इश्यू सोडून हा हेल्थ हझार्ड आहे. आपल्या एक्झिस्टन्ससाठी हे थ्रेट आहे. हे जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत यातून काही साध्य होणार नाही. इंडिव्हिज्युअल लेव्हलपासूनच आपण सुरू केलं पाहिजे. आपण जे आत्ता सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, घरामध्ये त्या अव्हॉइड केल्या पाहिजेत. बाहेर जाताना तुम्ही ॲडिक्वेट प्रोटेक्शन वापरलंच पाहिजे. जसं तुम्ही हेल्मेट वापरताय. हेल्मेटनी तुम्ही पडणार नाही असं नाहीये. ॲक्सिडेंट होणार नाही हे नाही, पण पडला तर इम्पॅक्ट कमी होईल. मास्क घालून गेला तर तुम्ही पोल्युशनला एक्सपोजर तुमचं होणारच आहे. पण इम्पॅक्ट कमी होईल. जितकं कमी वेळ तुम्हाला पीक ट्रॅफिकमध्ये तुम्हाला टू व्हीलर वगैरे कमी फिरता येईल तितकं हे करा. आणि दुसरं म्हणजे आपली इम्युनिटी किंवा आपली प्रतिकारशक्ती वाढवणे या पोल्युशनच्या इम्पॅक्टपासून. ह्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे झाडं, हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये आपण करू शकतो. बरं. आउटडोअर लावा, जिथे-जिथे स्कोप असेल तिथे. जे आहेत ती प्रिझर्व्ह करा. आणि काही इनडोअर प्लांट्स पण आहेत. अच्छा. मनी प्लांट्स आहेत, छोटे-छोटे मनी प्लांट्स आहेत. ते बॅम्बू शूटचे प्लांट असतात, रबर प्लांट असतात किंवा स्पायडर प्लांट म्हणून येतात. हं. त्यांची पण पोल्युशन ॲब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी खूप जास्ती असते अच्छा. आणि इनडोअर एअर पोल्युशन कमी करण्यामध्ये त्यांचा पण रोल आहे. तर हे नुसते शो पीस नसून हं. त्यांचा वापर ह्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता. हं. बाहेर झाडं लावणं, स्पेशली अशी झाडं, जी पोल्युशनचा इम्पॅक्ट कमी करतील. दिल्लीचे एक मिस्टर बाबू म्हणून आहेत इकॉलॉजिस्ट, ते बऱ्याचदा पेपरमध्ये लिहीत असतात. त्यांनी तर 5 झाडं सांगितलीत. हे झाडं दिल्लीच्या एअर पोल्युशनसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि गव्हर्नमेंटनी हे लावलीच पाहिजेत. त्याच्यामध्ये इफ आय एम नॉट रॉंग एक पिंपळाचं झाड आहे. जामुन पेड म्हणतात ते आहे. देवदार आहे. त्याच्यानंतर गुलमोहर आहे. अशा काही गोष्टी, चिंचेचं झाड आहे. अशा गोष्टींमुळे बाहेरील प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. हं. इनडोअर एअर पोल्युशनसाठी बाकी मेजर्स, प्लांट्स, व्हेंटिलेशन प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ह्यानी आपण काही अंशी त्याच्याशी फाईट करू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी किती मॅटर करतात? लोकं म्हणतात, की ताक पिऊ नये, दही खाऊ नये, त्यानं हे सगळं वाढतं. काय चांगलं आहे, काय वाईट? ताक दहीचं असं आहे, की काही लोकं इनहरंट ॲलर्जिक असतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी. इंटॉलरंट असतात. त्या लोकांना थोडंफार दही, ताक घेतलं की लगेच त्रास सुरू होतो. ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून योग्य सल्ल्यानुसार तुम्ही त्याला ॲलर्जिक आहात का नाही ते बघा आणि त्याच्यानुसार ते घ्यायचं का नाही ते ठरवा. पण इन जनरल तुम्ही जर मला विचारलं तर साधारणपणे एकदम जे थंड दही किंवा ताक असतं, जे फ्रिजमधून आपण काढून लगेच घेतो. ते साधारणपणे मी माझ्या पेशंट्सना तेच सांगतो, की त्याला थोडं काढून ठेवा. अर्धा तास बाहेर ठेवा. रूम टेम्परेचरला येऊ द्या. मग ते कन्झ्युम करा आणि शक्यतो फ्रेशली प्रिपेअर्ड दही आणि ताक आहे ते घ्या. हं. आंबट असेल खूप तर नका पिऊ. ह्याने त्याचा जो होणारा घशावर आणि बाकी ह्याच्यावर जो इफेक्ट आहे तो कमी होईल आणि त्याचा त्रास कमी होईल. हं, हं. पिणं चांगलं आहे निश्चितच. पण एक तुम्ही बघा तुम्हाला कुठलं टेम्परेचरचं सूट होतंय, कसं सूट होतंय आणि त्याच्यानुसार घ्या. गरम पाणी प्यावं का नाही याच्यावरनं खूप चर्चा होती, की ते अजून खराब होतं गरम घेऊन. काय नक्की गरम पाणी प्यायचं का गरम नाही? पाणी तेव्हा काम करतं ज्यावेळेस तुमच्या घशामध्ये कंजेशन आहे. अच्छा.
इरिटेशन आहे, सोअर थ्रोट आपण म्हणतो. हं, घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय. अशा वेळेस गरम पाणी वर्क करतं. पण हं, गरम पाण्यामुळे इन्फेक्शन चाललं जातं, निमोनिया होत नाही. की त्यावेळेस होतं की कोव्हिड होत नाही, असं काही नाहीये. हं. हे सगळं इतकं लाँग टर्म आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. तर आपण बरीचशी चर्चा केली, पण शेवटी येताना एक आपण इन्फेक्शन या विषयाकडे आलेलोच नाही. आता सध्या इन्फेक्शनचं काय चालू आहे? हा पेनल्टीमेट प्रश्न आहे माझा. कोणती इन्फेक्शन्स आहेत, ती कशी तपासायची? इन्फेक्शनचं सध्या आपण जर विचारलं, की सध्याचा हा त्रास हा इन्फेक्शनमुळे आहे का नाहीये? तर मी नाही म्हणेल. सध्या असे कुठले इन्फेक्शन्स नाहीयेत, जसं की कोव्हिडच्या काळात होतं, की ज्याची टेस्ट केली त्याचं कोव्हिड यायचं आणि त्याच्यामुळे त्याला त्रास व्हायचा. त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन पण बऱ्यापैकी आलेलं होतं. हं, सध्या ते प्रमाण आहे ते आणि ते राहणारच आहे. ते काही खूप वाढलंय अशातला प्रकार नाहीये. ते आहेच आहे, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन आत्ता आपण बोललो तसं इन्फ्लुएन्झा किंवा बाकी व्हायरल इन्फेक्शन त्याच्यामध्ये ताप येणं हे एक प्रिडॉमिनंट फीचर असतं. ताप आल्यानंतर आपण म्हणू शकतो की इन्फेक्शन आहे. ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी पण त्याचे पण व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत. फ्लू शॉट्स आपण ज्याला म्हणतो, फ्लू व्हॅक्सिन्स. ते व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत आणि एक ठराविक एजनंतर ते रिकमेंडेड आहेत. इव्हन आता नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये पण लहान मुलांना पण ते देण्यासाठी त्याचे रिकमेंडेशन्स आलेले आहेत. तर ते घेऊन ते इन्फेक्शन आपण टाळू शकतो. अगेन हे थंड हवा वगैरे इन्फेक्शन प्रोन आहेत. तर त्यामुळे त्या अशा ह्याच्यामध्ये इन्फेक्शनचं प्रमाण पण वाढतं. सध्याचा जी वाढ झालेली आहे ती इन्फेक्शनमुळे निश्चितच नाहीये. अजून एक कायम चर्चा होती ती म्हणजे लंग्स आणि हार्ट वेगवेगळ्या पद्धतीनं दम हे सगळं हार्टशी पण रिलेटेड आहे. तर या सगळ्या पोल्युशनचा किंवा लंग्सचा आणि हार्टचा काय संबंध? छोटे-छोटे पार्टिकल्स लंग्समध्ये डीपमध्ये जाऊन ब्लडमधून हार्टकडे जातात आणि त्यांनी हार्ट अटॅक्स येण्याची आणि बाकी फॉर एक्झाम्पल ब्लड प्रेशर किंवा हार्टमध्ये ब्लॉकेजेस होण्याची रिस्क वाढते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये एक शोध निबंध पब्लिश झाला होता. त्याच्यात त्यांनी असं बघितलं, की हे जे रूटीन जनरल रिस्क फॅक्टर्स आहेत हार्ट डिसीजेससाठी किंवा हार्ट अटॅकसाठी, जसं की सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आहे, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ह्याच्यासोबत ट्रॅफिकमध्ये दररोज 1 तास गाडी चालवणं, ह्याच्यामुळे होणारी हार्ट अटॅकची रिस्क ही हाय कोलेस्ट्रॉल असण्यामुळे होणाऱ्या हार्ट अटॅकची रिस्क ही जवळपास सेम आहे किंवा थोडीफार बापरे! जास्तीच आहे. पण मग प्रश्न येतो ते अँटिबायोटिक्स किंवा गोळ्या असतात, सिट्राझिन असती, कॅल्पॉल असती. ह्या गोळ्या कधी, कशावर काम करतात आणि ह्या आत्ता उपयोगाच्या आहेत? तर अँटिबायोटिक निश्चित डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. अँटिबायोटिक्स आर नॉट ओव्हर द काउंटर मेडिकेशन. ते प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ नयेत असे इन्स्ट्रक्शन्स सगळीकडे आहेत. आपल्याकडे सर्रास मिळतात, ते पण माहिती आहे. पण हा कुठेतरी आपण अँटिबायोटिक्सचा वारेमाप जो वापर आहे, तो अव्हॉइड केला पाहिजे. प्रत्येक सर्दी, खोकला होणं म्हणजे अझिथ्रोमायसिन घेणं डेफिनेटली गरजेचं नाहीये. त्यांनी अँटिबायोटिक रेझिस्टन्स वाढतो. अँटिबायोटिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजे. दुसरं आहे की ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स किंवा ज्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण म्हणतो. पॅरासिटामॉल किंवा अशा ह्यांनी घसादुखी, अंगदुखी असे प्रकार कमी होऊ शकतात. त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. सिट्रिझिन आणि तत्सम काही मेडिसिन्स आहेत, सिनारेस्ट वगैरे सारखे, ज्याच्यानी सर्दी, घसादुखी, घशामध्ये आलेली सूज अशा गोष्टीमध्ये टेम्पररी रिलीफ त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो. हं. तर त्यावेळी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला आधी प्रिस्क्राईब केलं असेल. बऱ्याचदा डॉक्टर सांगतात, की कधी थोडाफार त्रास असेल, तर ही गोळी घ्या. ते नोट डाउन करून ठेवा. ती घ्या. 48-72 तास वाट बघा. फरक नसेल तर डॉक्टरांना भेटा. शेवटचा प्रश्न. हे सगळं ऐकल्यानंतर मी टेक अवे म्हणून 2-3 गोष्टी काय करायच्या, की ज्यानं माझं आयुष्य अधिक बरं होईल या सगळ्या संदर्भात? तो मी जसं म्हणालो तसं पहिल्यांदा आपल्याला आपल्या लेव्हलपासून सुरू केलं पाहिजे आणि हा प्रॉब्लेम फक्त दिल्लीपुरता मर्यादित नाही आहे किंवा मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही आहे. हा पुण्याला तर आहेच आहे. खेड्यागावातल्या लोकांमध्ये पण हा होतो आहे. तर सगळ्यांनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. आपल्याला ह्याच्यावर आपल्या परीने काय प्रयत्न करता येतील आणि काय अव्हॉइड करता येईल, या गोष्टी मनाशी एकदा त्याची पक्की खोंगाट बांधली पाहिजे आणि त्याच्यानुसार ते आपण आजपासून वागलं पाहिजे त्या बाबतीत. कारण की हे आपल्या पुरतं मर्यादित नाही, आपली येणारी पिढी पण ह्याच्यामध्ये अफेक्ट होतीये. दुसरं म्हणजे आपण जे बोललो, की आपलं एक एक गोष्ट डिस्कस करायची राहिली आपली स्मोकिंग हां. आणि हे. तर एक छोटं सांगतो.
स्मोकिंग कसं अफेक्ट करतं, तर स्मोकिंगचे दुष्परिणाम सगळ्यांनाच माहिती आहेत. पण स्मोकिंगसोबत काही गोष्टी असतात ज्याला, जसं की पॅसिव्ह स्मोकिंग. तुम्ही स्मोक करत नाही आहात, पण तुमचा मित्र करतोय. तुम्ही पण इक्वली ते सगळा धूर तुमच्या पण नाकातोंडातून आतमध्ये जातोय आणि फुफ्फुसात जातोय आणि तो अफेक्ट होतोय. तर अशा ठिकाणी जाणं टाळा. हं. चहाची टपरी आहे तिथे, स्पेशली आय-टी कंपन्यांनी लंच ब्रेक झालाय, सगळे जमलेत. 10 लोकं स्मोक करतायत. 20 लोकं काही न करता पण स्मोक करतायत. हं. तो पॅसिव्ह स्मोकिंग अव्हॉइड केलं पाहिजे. त्याला अजून एक प्रकार असतो, त्याला थर्ड हँड स्मोक म्हणतात. बरं. म्हणजे फर्स्ट हँड स्मोक म्हणजे तो माणूस स्वतः पितोय. सेकंड हँड स्मोक म्हणजे बाजूच्या माणसाच्या नाकातून तो जातोय धूर. थर्ड हँड स्मोक म्हणजे हे जे दोघं फर्स्ट हँड किंवा सेकंड हँड करणारे लोकं, हे जो धूर हवेत येतोय सिगारेटचा, तो त्यांच्या कपड्यांवर, त्यांच्या अंगावर डिपॉझिट होतोय. ते लोकं घरी जातायत, सोफ्यावर बसले त्यांच्या, तो तिकडे ट्रान्सफर झाला. बापरे! घरातलं लहान मूल येऊन त्याच्यावर बसलं, तर त्याच्या शरीरावर ट्रान्सफर. तो थर्ड हँड स्मोक. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अव्हॉइड केल्या पाहिजेत. हं. टू व्हीलरवर जाताना मास्क वापरला पाहिजे. हं. आणि जिथे-जिथे पॉसिबल आहे तिथे-तिथे सरकारी यंत्रणांना, ह्यांना त्यांना अलर्ट करून, माझ्या कॉलनीमधले, सोसायटीमधले हे असे-असे रस्ते खोदकाम झालेले आहे, तिथे धूळ उडतीये. हे रिपेअर करून घेणं. त्याच्यावर वॉटर गननी किंवा ह्यानी पाणी मारणं, जेणेकरून डस्ट सेटल होईल. या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. सर खूप-खूप आभार. खूप-खूप नव्या गोष्टी कळाल्या. मी स्वतः तर आत्ता सध्याच खोकतोय. पण कॉमन प्रॉब्लेम दिसतोय आजूबाजूला. आम्हाला मार्गदर्शक तत्व काय करायचं, काय नाही आणि का होतंय हे सगळं समजू शकलं. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक यू.